नमस्कार. तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला पुरणपोळी करायची सोपी पद्धत दाखवणार आहे. साहित्य: अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो गूळ, 1 बाऊल गव्हाचं पीठ, 1 बाऊल मैदा, 2 चमचे वेलची पूड, 1 अख्ख्या जायफळाची पूड, अर्धी वाटी तेल, मीठ. कृती: चण्याची डाळ रात्री भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी सगळं काढून टाका. डाळ कुकरमध्ये शिजायला लावून 4 शिट्ट्या करून घ्या. डाळ शिजल्यानंतर चाळणीत उपसून त्यातलं सगळं पाणी काढून टाका. पातेल्यात डाळ आणि गूळ मिक्स करून घ्या आणि गॅसवर ठेवा आणि त्याला सारखं ढवळत राहा. ढवळताना ते पातळ होईल आणि नंतर मग ते घट्ट होत जाईल आणि ते घट्ट झालेलं म्हणजे तुम्ही उलथनं त्याच्यात उभं केलं की ते पडणार नाही, उभंच राहतं. तेव्हा समजा की तुमचं पुरण शिजलं आहे चांगलं. पुरण घट्ट झालं की गॅस घालवा आणि त्यात वेलची जायफळची पूड घालून चांगलं ढवळून घ्या. मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही चाळून घ्या. फूड प्रोसेसरमध्ये अर्धी वाटी तेल टाका आणि त्याच्यावर ही दोन्ही पिठं टाका. फूड प्रोसेसरचं झाकण लावा आणि वरून हळूहळू थोडं पाणी घालत जा आणि बघा पीठ भिजलं की नाही. पाणी जास्त एकदम ओतायचं नाही, पीठ पातळ होता कामा नये. पीठ सैलसर झालं पाहिजे पण पातळ नाही. तेव्हा मध्ये मध्ये फूड प्रोसेसर थांबवून थोडं पाणी घालून बघा. हल्लीच्या मुलींना नोकरी करतात त्यामुळे त्यांना तेवढासा वेळ नसतो, म्हणून मी फूड प्रोसेसरमध्ये पीठ भिजवण्याचं तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर फूड प्रोसेसरमधून पीठ काढून घ्या एका बाऊलमध्ये आणि ते झाकून ठेवा. 1 ते 1.5 तास ते भिजायला हवं. पुरण यंत्रामध्ये पुरण गाळून घ्या. जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा पुरण बारीक करून घेऊ शकता. पिठाचा एक गोळा घ्या आणि तो पुरी एवढा त्या कागदावर लाटून घ्या. पोळपाटाला पोळी चिकटते म्हणून पोळपाटावर कोरा कागद ठेवा आणि त्याच्यावर तांदळाचं पीठ टाकून त्याच्यावर पोळी लाटा. पिठाचा गोळा घेतलाय त्याच्या डबल पुरण घ्या आणि त्याचा गोळा करून त्या पुरीमध्ये भरा आणि मोदक करतो त्या स्टाईलने त्याचा गोळा करून घ्या. नंतर हा गोळा तांदळाच्या पिठात थोडा घोळवा आणि जशी भाकरी हातावर थापतो तशा पद्धतीने थोडं हाताने दाबून थोडासा फिरवून घ्या हातावरच. आता कागदावर तांदळाचं पीठ थोडं टाकून त्यावर हा गोळा ठेवून गोल पोळी व्यवस्थित लाटून घ्या. पोळी एकदम पातळ लाटू नका, नाहीतर ती कागदाला चिकटेल. पोळी व्यवस्थित कडेने लाटा म्हणजे कडा जाड राहणार नाहीत. मंद गॅसवर पोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या. तुम्हाला हवं असल्यास पोळी भाजताना तुम्ही वरून तूप लावू शकता.
ही झाली आपली पुरणपोळी तयार. सर्व करताना पोळीला थोडं तूप लावा. मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. मी तुमच्यासाठी आणखीन सोप्या रेसिपी आणणार आहे. तुम्ही आमचं चॅनल बघत राहा.